अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्र मैत्रिणींनो, दुग्ध व्यवसाय हा शेतीला सर्वाधिक पूरक आणि शेतीच्या बरोबरीने करता येण्यासारखा व्यवसाय आहे। काही शेतकरी तर आपली संपूर्ण जमीन याच व्यवसायासाठी खास वापरतात आणि हाच व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून निवडतात। साधारणतः ह्या दूध उत्पादनासाठी विदेशी गायींना पसंती दिली जाते, जसे की HF गाय आणि जर्सी गाय। या दोन्ही गायी जगात सर्वाधिक दुग्धोत्पादन क्षमता असणाऱ्या आहेत असं समजलं जातं। यांचं मूळ विदेशी आहे। भारतातील बरेच शेतकरी या गायी वापरतात। यात काहीही वावगं नाही। आपल्या व्यवसायाला कोणती गाय चांगली हे ज्याला त्याला ठरवण्याचा अधिकार आहे, पण अलीकडे देशी वंशाच्या गायींना भारतीय शेतकरी प्राधान्य देताना दिसतात। याचं कारण देशी गाय पालनासाठी आता जनजागृती केली जात आहे। काही देशी प्रजाती तर केव्हाच नामशेष झाल्यात आणि खिल्लार सारखी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। असं होऊ नये म्हणून ही जनजागृती केली जात आहे। विविध माध्यमातून शेतकऱ्यांना देशी गायींचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे। ज्या शेतकऱ्यांना ते पटलं ते शेतकरी लगेच देशी गायींना गोठ्यात आणू देखील लागले आहेत। देशी गाय या स्पर्धेत मागे पडण्याचं प्रमुख कारण असं सांगितलं जातं की HF आणि जर्सी या विदेशी गायींच्या तुलनेत देशी वंशाच्या गायी उत्पन्न कमी देतात। हे खरं तर अर्धसत्य आहे। याच विदेशी गायी दूध उत्पादन देशी गायींच्या तुलनेत जास्त देतात। हे जरी मान्य केलं तरी विदेशी गायी देशी गायींच्या तुलनेत भारतीय हवामानात फार कमी तग धरतात। हे तुम्हाला सांगितलं जात नाही। त्यांच्या दूध विक्रीतून येणाऱ्या नफ्याचा बराचसा भाग हा त्यांच्या आरोग्यावर खर्च होतो। याउलट देशी वंशाच्या गायी आपल्याच वातावरणात आरामात तग धरू शकतात। त्यांच्या आरोग्यावर फार खर्च करावा लागत नाही। परिणामी दूध उत्पादन कमी असलं तरी देशी गायींवर आरोग्याचा खर्चही कमीच असतो। म्हणजे एका अर्थाने हे एकूण एकच समीकरण झालं। आज आम्ही मुद्दाम हा व्हिडिओ देशी गायींचे वैशिष्ट्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने घेऊन आलो आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत देशी वंशाच्या गीर गाय आणि सहीवाल गाय या दोन गायींच्या वैशिष्ट्यांबद्दल। सर्वप्रथम दिसण्याबद्दल किंवा बांध्याबद्दल बोलायचं झालं तर सहीवाल गाय ही देखणी असते। तिचा बांधा दिसायला फार मोहक असतो, तर गीर गाय दिसायला साधारण असते। बांधा सरळ असतो। सहीवाल गायीचे शिंग आणि तोंड आकाराने लहान असते। ही विशेष करून राखाडी, पांढरा आणि क्वचित प्रसंगी काळ्या रंगात असते। सहीवाल गाय स्वभावाने खाष्ट पण मालकावर प्रेम करणारी असते। हिची दूध देण्याची क्षमता 12 ते 16 लिटर पर्यंत असते। 50,000 ते 1 लाख अशा किमतीमध्ये सहीवाल गाय तुम्ही विकत घेऊ शकता। नव्या माणसाला जुळवून घ्यायला जरा त्रास होईल, पण एकदा का तिच्याशी जुळलं की ती तुमची पाठराखीण होते। तर गीर गाय ही बऱ्याचदा पांढऱ्या रंगाची असते आणि त्यावर चॉकलेटी कलरचे ठिपके असतात। त्या ठिपक्यांचे आकार आणि प्रमाण प्रत्येक गायीसाठी वेगवेगळे असते किंवा काही वेळेला या संपूर्ण चॉकलेटी रंगात देखील असतात। गीर वळूचे वजन 535 किलो तर गायीचं वजन 335 किलो इतकं असतं। यांचे कान लांब असतात आणि खालच्या दिशेने लोंबत असतात। शिंगे सामान्य आकाराची असतात आणि मागच्या दिशेने वळलेली असतात। यांची खास ओळख म्हणजे यांचे कपाळ स्तूपासारख्या आकाराचे असते। पहिल्या वेतात ही गाय 1600 ते 1700 लिटर दूध देते। त्यानंतर दर वेताला 1590 लिटर इतकं दूध देते। 50,000 ते 1.5 लाख या किमतीमध्ये गीर गाय तुम्हाला विकत मिळू शकते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या। यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं। पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र।